सुस्वागतम। आज आपण शिकणार आहोत मराठी निबंध प्रदूषण एक समस्या। आजचे हे युग विज्ञानाचे युग आहे। जसे विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगत होत आहेत तसतसे त्याचे दुष्परिणाम देखील वाढत आहेत। त्यापैकीच एक म्हणजे प्रदूषण। प्रदूषण एक समस्या बनली आहे। आपल्या पृथ्वीवर 3 प्रकारचे प्रदूषण आहे: जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण। मोठमोठ्या शहरांमध्ये वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। मोटारसायकल, 4 चाकी वाहने आणि इतर वाहनांमुळे वायू प्रदूषण होते। कारखान्यातील धूर, गाड्यांमधून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड यामुळे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे व या कारणाने लोकांना श्वसनाचे आजार, दमा, खोकला इत्यादींचा सामना करावा लागत आहे। कारखान्यातील सांडपाणी नदीमध्ये टाकला जाते। तसेच प्लास्टिकच्या पिशव्या व इतर कचरा लोक नदीमध्ये आणून टाकतात। त्यामुळे नदीचे पाणी दूषित होते व हेच पाणी लोकांना प्यावे लागते। म्हणून विविध पोटांचे आजार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। ध्वनी प्रदूषण हे सुद्धा वायू प्रदूषण एवढेच घातक आहे। वाहनांचे हॉर्न आणि कारखान्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत आहे। ध्वनी प्रदूषणामुळे लोकांना कानाच्या समस्या, बहिरेपणा यांचा सामना करावा लागत आहे। प्रदूषण कोणत्याही प्रकारचे असो ते मनुष्य जीवनासाठी धोकादायकच आहे, पण वनस्पती आणि प्राण्यांसाठीही ते घातकच आहे। हे सर्व प्रकारचे प्रदूषण लवकरात लवकर कमी व्हावे यासाठी आपण जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कचरा कुंडीतच टाकायला पाहिजे। सार्वजनिक वाहनांचा वापर करायला पाहिजे। तरच आपण प्रदूषण या समस्येपासून स्वतःला व आपल्या पृथ्वीला वाचवू शकू। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।